हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि आपण निघालेलो आहोत ऑन द वे टू पुणे. आणि मागेच आहे MSRTCची बस, त्यातून आपण ट्रॅव्हल करतो आहे. तर मी ऑनलाईनच बुकिंग केलेली. आता इथे ही फूड मॉलला थांबलेली आहे फॉर ब्रेकफास्ट वगैरे. तर आम्ही इथे चहा घेतला आहे, वडापाव घेतला आहे. 15 मिनटंच थांबणार आहे. बसला खूप लेट झालं. 7:26ला ही LP नेरूळला येणार होती, 8 वाजता आली. सो आपण जाऊया पुढे आणि कसं असणार आहे आपल्या नवीन पुढे बघूया. लेट्स गो. तर मी माझे तिकीट्स MSRTCच्या ऑनलाईन ॲप थ्रू बुक केले होते. खूप सिम्पल त्याचा इंटरफेस आहे आणि AC इलेक्ट्रिक बस असते, याच्यात तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. खूप कम्फर्टेबल जर्नी असते आणि फिमेल ट्रॅव्हलर्ससाठी 50% ऑफ पण आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं. तर 4 तासांचा प्रवास होता. ट्रॅफिकमुळे उशीर झाला, तर आम्ही छान असं चहा पीत वडापाव खात आरामात पुण्यात पोचलो आणि खूपच कम्फर्टेबल होतं. तर यू कॅन ऑल्सो चेक दिस आउट. हॅलो मुंबईकर्स अँड पुणेकर्स. जर पुण्यातून कोण माझा ब्लॉग बघत असेल तर आपण पोचलो आहोत स्वारगेटला. आणि स्वारगेटची एक बॅक स्टोरी आहे, मला प्रियंका सांगत होती. बाय द वे, प्रियंका से हाय. तर आपण पुण्याला प्रियंकासोबत आलो आहे. ती माझी कलिग आहे, कलिगपेक्षा जास्त खूप छान मैत्रीण आहे. सो तिने मला पुण्याबद्दल इतकं सांगितलं आहे की आय कुडंट रेझिस्ट कमिंग टू पुणे. आणि फायनली वी मेड इट टू हिअर. समोरून बस येते, लेट मी वेट. तर गाईज, तुम्ही पाहिलंच असेल की स्वारगेट कसं एकदम बसलिंग एव्हर लाईव्ह स्टेशन आहे. युजली इथे खूप जास्त गर्दी असते ॲज पर प्रियंका, बट आज ओके आहे. तर बॅक स्टोरी अशी की जेव्हा ब्रिटिश इंग्रज इथे रूल करायचे तेव्हा इथे ते रायडर्स हॉर्सवरती राईड करून यायचे. तर नॉर्मल लोकांना पण समजायला म्हणून स्वार इज लाईक राईड आणि गेट. सो त्यांची राईड इथे येते. सो त्यामुळे इकडे असं नाव पडलं स्वारगेट. आणि असेच पुलगेट आणि वेगवेगळे नेम्स आहेत इकडे वेगवेगळ्या जागांना. तर आत्ताचा प्लॅन असा आहे की आपण बाहेर जाऊन काहीतरी लोकल ट्रान्सपोर्टने इतर मंडईकडे जाऊ किंवा AB चौकाच्या इथे जाऊ आणि मग एक्सप्लोअर करू पुणे. इट इज अ व्हेरी न्यू एक्सपिरियन्स फॉर मी. पुण्यात कधी असं आली नाही आहे फिरायला. सो खूप एक्सायटेड आहे. लेट्स गो. तर गाईज, आपण 20 रुपीज शेअरिंग ऑटो करून मंडईत उतरलो आणि मंडईतनं मग इथे गुगल मॅप्स लावले मी आणि एक 5-7 मिनटाच्या रस्त्यांनी पोचलो आहे आम्ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ. आणि गणपती विसर्जन जे होते 1 वीक अगो झाले. अनंत चतुर्दशी लास्ट सॅटर्डेला होती आणि आता सॅटर्डे आहे, नेक्स्ट सॅटर्डे. तर जे देखावे आहेत ना ते अजून पण आहेत. सो वी कॅन सी. लेट्स गो. हॅलो गाईज, तर तुम्ही पाहतच असाल आपण छान असं टिकली लावलं आहे, टिका लावला आहे. तर आपलं दर्शन खूप छान झालं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं. लाईन खूप जास्त होती. तांबडी जोगेश्वरीच्या इथून लाईन होती. तर पटापट लाईन मूव्ह झाली. सो आय थिंक 45 मिनिट्समध्ये आमचे दर्शन झाले. आता आम्ही इथे काहीतरी खायला जाणार आहोत. सो लेट्स गो. हॅलो गाईज, तर आता पुण्यात फिरता आपण इथे साईड रंगारी जे गणपती बाप्पा आहेत त्या मंदिराचे, इथे गणपती बाप्पाच्या मंदिराचे इथे आलेलो आहोत.
आणि इतकं छान म्हणजे आहे बाप्पाची मूर्ती. दगडूशेठांची आताच आम्ही दर्शन घेतले आणि त्यानंतर वॉक करत तिथे दर्शन घ्यायला आलो. पुण्यात आल्यापासून असं वाटतं की सगळीकडे बाप्पा दिसतं आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं आहे. आय एम स्पीचलेस राईट नाव. मला सुचत नाही की मी काय बोलू, बट इट वॉज व्हेरी गुड. खूप चांगलं वाटलं. आणि जर्नी कशी होती, आम्ही कसं काय काय ट्रॅव्हल करतो हे पुढे ब्लॉगमध्ये आपण बोलू. बट ॲट द मोमेंट आय एम फीलिंग द बेस्ट. बाप्पासोबत आहे. सो सगळं सॉल्व्ह होऊन खूप मनात प्रॉब्लेम्स होते. जेव्हा मी गणपती बाप्पाला एक विश मागितलेली की ते सॉल्व्ह होऊ दे, मी मोदक घेऊन येईन. बाप्पाही लगेच माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह केली आणि मोदक घेऊन येता आलं मला लगेच. सो थँक्यू सो मच. बोलू पुढे. तालीम गणपती मंडळाच्या इथे हा मानाचा 3रा गणपती आहे. बघा एकदम ओपन स्पेसमध्येच गणपती बाप्पा आहे. मी ब्लॉग्समध्ये दुसरे जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या व्हिडिओजमध्ये मी पाहिलं होतं की असे ओपन स्पेसेसमध्येच गणपती बाप्पा असतात आणि एकदम फ्रीली तुम्ही दर्शन घेऊ शकता. बट इतक्या ओपनली असेल आय डिडंट नो. एकदम छान वाटतं आहे दर्शन घेऊन. आणि इथे पाऊस पण पडतो आहे, बट पावसातच फिरतो आहे. सो तीच मजा आहे. आता आम्ही इथे पुढे जाऊ खाऊ खायला. तर लेट्स गो. आता आपण जो गणपती बघितला मानाचा 3रा गणपती गुरुजी तालीम गणपती बाप्पा ड्युरिंग गणेश फेस्टिवल, त्या बाप्पाची मूर्ती बाहेर आणली जाते आणि ते ओपन स्पेसमध्ये आता सगळं स्क्रॅप झालं आहे. बट मी तुम्हाला स्टील शो करते की कुठे ते गणपती बाप्पाचं जे सार्वजनिक जे असतं दर्शनासाठी ते कुठे लावलं जातं. काही आता आपण तुळशीबागेत एंटर करतो आणि अजून जो देखावा आहे वृंदावनचा तो तसाच आहे, म्हणजे ऑलमोस्ट तसा आहे. तर तुम्हाला मी शो करते. कृष्णा भवनमध्ये मिसळ खायला आणि मिसळला वेटिंग आहे. पुण्यामध्ये असं कुठलंच ठिकाण नाही आहे जिथे आम्हाला वेटिंग नाही लागलं. बट गणपती बाप्पाचे दर्शन जे घेतले ते खूप छान आम्हाला दर्शन मिळाले. तीन जे गणपती बाप्पा आम्ही पाहिले, गुरुजी तालीम, तुळशीबागेतले गणपती बाप्पा, परत हाऊसाहेब रंगारी, हे तिन्ही गणपती बाप्पा एकदम ओपन स्पेसमध्ये होते. सो एकदम छान मनसोक्त दर्शन मिळाले. सो दॅट इज द मेन पार्ट. बाकी गोष्टीमध्ये आपण थोडंसं वेट करू शकतो, पण जे मेन आहे बाप्पाचं दर्शन ते खूप छान झालं. सो आय एम व्हेरी हॅपी. आता भूक लागली. सो इथे मिसळ खायला आलं. फेमस मिसळ स्पॉट आहे, तुळशीबागेतच मध्येच आहे आणि ते लाईन लागलेली आहे. सो जसा नंबर येईल तसा आपण बसूया. तर गाईज फायनली आमचा नंबर आला आहे. ऑलमोस्ट 25 मिनटं आम्ही वेटिंगला इथे बसलेलो. खूप जास्त गर्दी आहे. दुपारचे 2 वाजले तरी पण इथे गर्दीच आहे आणि ती सेल्फ सर्व्हिस आहे. ती सेल्फ सर्व्हिसने आम्ही ते मिसळ घेतो आणि तुम्हाला दाखवतो कशी आहे. तर ही आहे कृष्ण भवनची स्पेशल मिसळ, ज्यासाठी आम्ही 25 मिनिट्स वेट केलं. हे कांदा सेव, ही मिसळचा रस्सा एकदम, आणि याच्यात आय थिंक ऑनियन्स आहेत आणि जिरा वगैरे आहे. आय डोंट फाइंड काही स्प्राउट्स वगैरे ते दिसत नाही आहेत, फक्त ग्रेव्ही आहे. आणि एपिक पार्ट इट इज विथ ब्रेड आणि हे छास. आणि तुम्ही गर्दी बघा इथे किती जास्त आहे. सो लेट्स डिग इन. गाईज आम्ही खूप वेटिंग नंतर मिसळ खाल्ली आणि इट वॉज अ बिट डिसअपॉइंटिंग, कारण मी पाहिलं नाही बट आतमध्ये पोहे होते आणि मोबाईल चार्जिंगला लावलेला. सो मी रेकॉर्ड केलं नाही तेव्हा तिथे. आणि मी पोहे आणि मिसळ ऑलरेडी नाशिकला खाल्लेली, तेव्हा पण खूप जास्त भूक लागलेली. बट इट वॉज ओके. स्पाईस लेवल होता त्यांच्या मिसळमध्ये. इकडे कृष्ण भवनमध्ये जी मिसळ खाल्ली त्यात बिलकुल स्पाईस लेवल नव्हता आणि स्प्राउट्स पण नव्हते. जे नॉर्मल आपण मिसळ खातो मटकी किंवा बटाणे किंवा चणा असतो तसं काहीही नव्हतं. आणि इट वॉज व्हेरी माइल्ड. स्वीट होती बट खूप जास्त गर्दी होती. मे बी पुणेकरांचा टेस्ट बड किंवा इथली अशीच स्पेशालिटी असेल. बट आय वॉज डिसअपॉइंटेड विथ दिस मिसळ. सो लेट्स गो अँड सी पुढे आपण अजून काय पाहू शकतो. मे बी आता मंडईत आपण चाललो आहे वॉक करत करत जे खाल्लं आहे ते बसूया. लेट्स गो.
वगैरे आहे इथे. आणि हे नपोलियन सँडविच आपण ऑर्डर केलं आहे. मी कालच एका युट्यूबरच्या चॅनलमध्ये बघितलेलं हे नपोलियन सँडविच. तर लेट्स सी. याच्यामध्ये चीज मला दिसतोय, कोबी दिसते, गाजर दिसतोय. सो गरम आहे बट लेट्स टू द टेस्ट. खाऊया आणि बोलूया कसं वाटतं. तर हे बघा गाईज, मागे सुप्रीमचा सँडविच खाऊन झालेला आहे. आणि सुप्रीमचा सँडविच नक्कीच त्याच्या नावासारखा सुप्रीम होता. टू गुड, माइल्ड, व्हेरी माइल्ड, नॉट इवन स्पायसी, चीजी होता. मेयोचा फ्लेवर खूप चांगला होता. नपोलियन सँडविच जो मी एका ब्लॉगरच्याच ब्लॉगमध्ये पाहिलेला काल. सो इट वॉज गुड. तर गाईज, पुणे एक्सप्लोअर करून झालेलं आहे. हे बघा, बॅग फुल ऑफ मेमरीज घेतलेली आहेत पुण्यातून. इतकं सगळं झालं म्हणजे पॉझिटिव्ह, ऑब्वियसली पॉझिटिव्ह इन पुणे. आणि ब्लॉगमध्ये अजून तर मी शेअर पण नाही केलं आहे. मे बी व्हॉइस ओव्हर करेल मी अबाउट इट. आणि सध्या स्वारगेटवर आलो आहे. 6 वाजताची बस आहे, ती बुक केली आहे. तर लेट्स गो बॅक होम.